नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या ईश्वर भक्ती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रामरक्षा कशी सिद्ध करावी ह्या विषयावर माहिती सांगणार आहे. तर उद्यापासून गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात मराठी महिन्याप्रमाणे शालिवाहन शके शुद्ध प्रतिपदा, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत आहे. तर उद्यापासून खूप लोक दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात किंवा बगलामुखीची आराधना करतात किंवा महालक्ष्मी अष्टक सिद्ध करतात. त्याचप्रमाणे रामरक्षासुद्धा सिद्ध करण्यासाठी उद्यापासून खूप चांगला आणि शुभ दिवस आहे. म्हणजे एरवी जर आपण ह्याचे 121 किंवा 108 पाठ केले तर ह्याच्या नवरात्रीमध्ये, ह्या राम नवरात्रीमध्ये आपल्याला फक्त 13 पाठ जर दररोज केले गुढीपाडव्यापासून ते नवमीपर्यंत, तरी ते सिद्ध होऊ शकतं. तर रामरक्षा हे स्तोत्र स्वतःमध्येच एक इतकं अद्भुत आहे आणि चमत्कारिक आहे, तर त्याचे फायदे ऐकून आपण थक्क होतो आणि आपल्या आयुष्यावर त्याचा इतका सुंदर परिणाम होतो. आपले सगळे प्रश्न संकट मार्गी लागण्यास मदत होते. तर रामरक्षा हे स्तोत्र साक्षात महादेवानी बुधकौशिक ऋषींना स्वप्नात येऊन सांगितलं होतं. तेव्हा बुधकौशिक ऋषींनी ह्याची रचना केली होती आणि ते आपल्या सर्वसामान्यांसाठी शास्त्रांमध्ये ते निर्माण केलं. तर रामरक्षा पूर्वीपासून लोक आपल्या घरात म्हणत आली आहेत. संध्याकाळ झाली की रामरक्षा म्हणा, शुभं करोती म्हणा, असे आपले ज्येष्ठ लोक आपल्याला सांगायचे आणि स्वतःसुद्धा म्हणायचे. तर आता कुठे ह्या गोष्टींचा विसर पडला आहे, अध्यात्माचा विसर पडला आहे. त्याच्यामुळे आत्ताची पिढी ही जरा वाईट मार्गाला चाललेली आहे. त्याच्यामुळे आपणच जर ह्या अध्यात्माला सुरुवात केली, ह्या गोष्टींना, ह्या स्तोत्रांचं पठण घरामध्ये केलं, तर आपल्या घरात खूप पॉझिटिव्ह शक्ती निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम आपल्या मुलाबाळांवर, आपल्या मिस्टरांवर वगैरे घरातल्या ज्येष्ठ लोकांवर पडू शकतो. आता रामरक्षा ह्या शब्दातच आपल्याला त्याचा अर्थ कळतो की भगवान रामांना आपण रक्षा करण्यासाठी विनंती करतो आहोत. ह्या स्तोत्राचा खूप मोठा मतितार्थ आहे. तर रामरक्षा ही 3 प्रकारे सिद्ध केली जाऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे आपण गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत रोज 13 वेळा ह्याचा पाठ करायचा. एका जागी बसून, आसन तेच हवं आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, छान देवपूजा करून घ्यायची, पाण्याचा ग्लास समोर ठेवायचा आणि 13 वेळा आपण ही रामरक्षा म्हणायची. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण अशीच कृती करायची. असं नवमीपर्यंत करायचं. मग ते जे पाण्याचा ग्लास आपण समोर ठेवलेला असतो तो चार्ज झालेला असतो. त्या रामरक्षेची पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये उतरलेली असते. मग ती आपल्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना, मुलाबाळांना आपण जर ते पाणी पाजलं तर त्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगला सकारात्मक परिणाम घडून येऊ शकतो. आपल्या कुलदेवतेची किंवा आपल्या प्रभू रामचंद्रांची कृपा त्यांच्यावर होऊ शकते आणि मुलं वाईट मार्गाला कधीच नाही जाणार. आपल्या शरीराचं रक्षण करण्याची त्याच्यामध्ये विनंती केली आहे प्रभू रामचंद्रांना. म्हणजे प्रत्येक अवयवाची रक्षण करा तुम्ही, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आजारपणं येत नाहीत. घरामध्ये वादविवाद होत असतील तर ते संपून जातात. पैशासंबंधी काही प्रॉब्लेम असतील तर त्यातून मार्ग मिळतो. असे बरेचसे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात होऊ लागतात. धनाचा मार्ग खुला होतो. लक्ष्मी आईचं वास्तव्य आपल्या घरामध्ये चिरंतन राहतं. तर दुसरा सिद्ध करण्याचा मार्ग म्हणजे एकाच जागेवर बसून 121 वेळा जर आपण रामरक्षा म्हटली तर ती सिद्ध होते. आणि तिसरा मार्ग म्हणजे जर एकाच मुखातून 15,000 वेळा जर रामरक्षा म्हटली गेली, म्हणजे की पूर्वीचे लोक कसे रोज रामरक्षा म्हणायचे वर्षानुवर्षे, मग त्यांच्या मुखातून ती 15,000 वेळा गेलेली असायची. त्याच्यामुळे ती सिद्ध होऊन जायची. मग सिद्ध झाल्यानंतर ते काम कसं करतं, तर एखाद्या व्यक्तीला ताप आला असेल तर आपण त्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून जर एकदा जरी रामरक्षा म्हटली, सिद्ध करून घेतलेली रामरक्षा, तर त्या व्यक्तीचा ताप लगेच उतरतो. किंवा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास असेल तर आपण पाण्याचा ग्लास घ्यायचा आणि रामरक्षा म्हणायची आणि त्या ग्लासवर फुंकर मारून ते पाणी जर त्या व्यक्तीला पाजलं
तर त्याचे हृदय विकारातून सुटका होऊ शकते किंवा अनेक आजारातून आपण त्या व्यक्तीला बाहेर काढू शकतो. तसेच कोणी करणी बाधा केली असेल किंवा भूत-प्रेत बाधा झाली असेल तर त्या गोष्टीतून सुद्धा गोष्टीतून सुद्धा आपली आणि आपल्या कुटुंबाची आपण सुटका करून घेऊ शकतो. तर हा चैत्र नवरात्रीचा जो सण आहे, जो तिथी आहे ही, ह्या तिथीला असं खाली हात जाऊन देऊ नका. तर ह्याचा पुरेपूर तुम्ही फायदा करून घ्या आणि रामरक्षा सिद्ध करून घ्या. नमस्कार.